नमस्कार. सर्वांना जयज्योती जय सावित्री. प्रथमतः अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया क्षमा शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय गौतम बुद्ध यांना कोटी कोटी प्रणाम व त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ जेतवण बुद्ध विहाराविषयी सचित्र माहिती देत आहे. हे पर्यटन स्थळ यवतमाळ जिल्ह्यापासून 18 ते 19 किलोमीटर दूर असून हिवरी गावामध्ये आहे. जेतवण हे पर्यटन स्थळ हायवे क्रमांक 361 लागूनच आहे. भव्य मुख्यद्वार असून आत प्रवेश करताच हत्तींच्या 2 प्रतिमा नजरेस पडतात. पर्यटकांसाठी सूचना फलक लावलेले आहे. अतिशय सुंदर, शांत, निसर्गरम्य असा परिसर आहे. ह्या वृक्षराजींनी बहरलेल्या परिसरात तथागत गौतम बुद्धांच्या 2 भव्य मूर्ती दृष्टीस पडतात. बाजूलाच मुख्य विहार असून प्रवेश करताच उजव्या बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भित्तीफलकावर फोटोज दिसतात. या हॉलमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या धातूपासून बनविलेल्या मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. या मूर्ती श्रीलंका तसेच थायलंडवरून आणल्याचे सांगितले जाते. या हॉलमध्ये बुद्धवंदना, पंचशीलचे पठण नियमितपणे केले जाते. हॉलच्या बाहेर गौतम बुद्धांची एक संगमरवरची कलात्मक मूर्ती आहे. उजव्या बाजूला धम्मा विपश्यना हॉल असून येथे सुद्धा तथागत गौतम बुद्धांची सुंदर मूर्ती विराजमान आहे. मनशांतीसाठी येथे विपश्यना सत्र राबविले जाते. या हॉलमध्ये आतील बाजूस गौतम बुद्धांच्या विविध मुद्रांचे एका रांगेत दर्शन होते. त्यांच्या शिकवणी आणि तत्त्वज्ञानाचे ते प्रतीक आहेत. या मुद्रांमध्ये अभय मुद्रा, निर्भयता, वरद मुद्रा, दया आणि आशीर्वाद, धम्मचक्र मुद्रा, अंजली मुद्रा इत्यादींचा समावेश आहे. धम्म विपश्यना हॉलच्या बाहेरच्या बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती संगमरवरचा पुतळा आहे. बोधगया बिहार येथून आणलेला बोधिवृक्ष असून झाडाखाली गौतम बुद्धांची विलोभनीय अशी मूर्ती आहे. जेतवनमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या आकर्षक व सुंदर विविध मुद्रांमधल्या अनेक मूर्ती आपणास पाहावयास मिळतात. त्यांच्या दर्शनाने मन शांत व प्रसन्न होते. येथे सुसज्ज असे ग्रंथालय सुद्धा आहे. जेतवन येथे बुद्ध धम्म श्रामणेर प्रशिक्षण शिबिर व महोत्सव आयोजित केला जातो. अशा प्रकारे बौद्ध धर्माचे संस्थापक, भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी आणि आध्यात्मिक गुरु असलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या प्रेक्षणीय पर्यटन स्थळाला जेतवनला आम्ही भेट दिली. आपण सुद्धा अवश्य भेट द्या.